मंचाचेर उपस्थित जे खास इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह बाप नामदेव शिरगांवकर आयिल्ले आसात, तशेंच ज्यांच्यांनी पूर्णपणे ही निवडणूक घेवपाचें काम पळयलें ते ॲडव्होकेट विठ्ठल नायक, एसएडीचे डायरेक्टर बाप अजय गावडे, आमचे नवनिर्वाचित सेक्रेटरी बाप संदीप हेबळे, ट्रेजरर बाप जयेश नायक, आउटगोईंग सेक्रेटरी गुरुदत्त वक्ता राजू मंगेशकर, तसेच आज हांगासर उपस्थित ना पण आमचे आउटगोईंग प्रेसिडेंट उत्तर गोंयचे खासदार आणि आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक, उपस्थित सगळे पत्रकार आणि सगळ्या वेगवेगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह, माझे मित्र ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर आणि सगळ्या भावांनी भयणारो, सगळ्यात पयलीं हांव सगळे स्पोर्ट्स असोसिएशन आसात त्या सगळ्यांक धन्यवाद दिता, कारण तुम्ही सगळ्यांनी आमचेर विश्वास दवरलो आणि अनपोज ही निवडणूक तुमकां सगळ्यांक लागून पार पडली, पण तुमचे सगळ्यांचे हांव मनापासून धन्यवाद करता. सगळे नवनिर्वाचित ऑफिस बेरर आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर जे म्हज्या बरोबर निवडून आयिल्ले आसात अनपोज, ह्या सगळ्यांक हांव कॉन्ग्रॅच्युलेट करता. आणि हे करता आसतना हांव गेली कितली वर्सां ज्यांच्यांनी हे ऑलिम्पिक असोसिएशन फुडें व्हरपाक लागून काम केलें 1998 पासून, तातूंतल्यान बऱ्याच जाणांनी आपलो वेळूय दिलो आसतलो, पयशे घातले आसतले, आणि एक ऑलिम्पिक असोसिएशन जे आसा ताका एक प्रेस्टीज दिल्ली आसा गोंया भितर, आनी ताका लागून हांव प्रत्येकाचें कंट्रिब्युशन आसा ताच्या भितर. श्रीपाद भाऊ नायक हांच्यांनी 16 वर्सां अध्यक्षपद भूषयलें, सुभाष भाऊ शिरोडकर हे फाउंडर अध्यक्ष जाले, गुरुदत्त भक्ता एक व्हेरी पॉप्युलर आणि सगळ्यां बरोबर फॅमिलियर, हांच्यांनी एक बऱ्या तरेचें काम केलें. राजूबाब मंगेशकर ज्यांच्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे काम ह्या असोसिएशना भितर केल्लें आसा, अनिल बाब मडगांवकर आसत किंवा बाब जोवीत लोपीस आसत, ह्या सगळ्यांच्या कंट्रिब्युशना बरोबरच तुमचे सगळ्यांचे वेगवेगळे स्पोर्ट्स असोसिएशन जे आसात ह्या सगळ्यांचे ताच्या भितर कंट्रिब्युशन आसा, आणि म्हणूनच ताका एक प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट बऱ्या तरेचे असोसिएशन ऑलिम्पिक असोसिएशन हे गोंया भितर नांव रुपाक आयिल्लें आसा. आणि हाच्या भितर प्रत्येकाचो टायम आसा, वेळ आसा, पयशे आसात सगळ्यांचेच, कारण खूब बरें दिसलें, कारण ज्या वेळाचेर हांव सुरवातीक एजीएमा भितर पावलो, पण ह्या हाच्या भितर हांव एक पळयलें, कारण तातूंतल्यान म्हाकाय बरेचशे गोश्टी तातूंतल्यान समजून घेवपाक मेळ्ळे खेळीमेळीच्या वातावरणा भितर, कारण प्रत्येकान आपलें जें कितें दिसता त्या संदर्भातलें सजेशन फ्रँक ओपिनियन जे आसा तें उलयलें. आणि हांगा वयर जे बशिल्ले गुरुदत्त भक्ता आसत, मंगेशकर आसत, हांच्यांनी सुद्दां त्याच पद्दतीन ते उत्तरूय दिवपाचें केलें. म्हणजे बद्दल्ले एखादें विचारलें म्हणून कोणें तरी ताचेर वायट धरप अशें तर आमी हे सगळेच जाण ज्या वेळाचेर एखादें असोसिएशन चलयतात हे प्रत्येक जाण खंयचो स्वार्थ दवरना. आणि म्हणून गुरुदत्त भक्तान सांगलें की आपल्याक खूब बरें दिसलें की आपल्या जिवनाचे 25 वर्सांचें सार्थकीक काम जे आसा हें आपण करपाक पावलो, आणि हे करता आसतना एक खंयचोच पद्धतीचो डाग लावपाक शकले ना. कारण आज आमी पळयतात की एखादी इन्स्टिट्यूट चलोवप सुरू, एखादी फाउंडेशन करप इजी, पण ते कंटिन्यू बरीच वर्सां टिकोवप खूब डिफिकल्ट आसता. पण हाच्या भितर एक पळयलें की चर्चा जी आसा ती अत्यंत बऱ्या तरेची चर्चा हांगा दिसून आयली. आणि एखादें असोसिएशन जेन्ना चर्चा करता आणि ही चर्चा करतकच आमी ते फ्रेंडली ज्या वेळाचेर घेतात त्या वेळाचेरूच एखादें असोसिएशन बऱ्या तरेन चलपाक शकता. आमी हांगा बऱ्याचशा गोश्टी डिस्कस केल्या आसतल्यो, पण हे डिस्कस करता आसतना बऱ्या गोश्टी ज्यो आसात ह्या आमी हांगाल्यान घेवन वचूं जाय. एखाद्या वायट गोश्टी ज्यो आसात त्या आमी हांगाच दवरून वचूं जाय. हे आमी ज्या खंयचेर आसात थंय जर सोडून गेले आसत जाल्यार म्हाका दिसता आमी बऱ्या तरेचें कंट्रिब्युशन आपापल्या असोसिएशनाक करपाक शकतले. आणि म्हणून एक हे करता आसतना, कारण आमी एखादें हे घेतलें म्हणजे बरें राजूबाब मंगेशकरान सांगलें की सदानंद बाब तानावडे हे पेलतलो फुडें व्हरतलो, एकटो मनीस कांयच करपाक शकना, सगळ्यांच्या सहकार्याचेरूच एखादी गोष्ट फुडें वचपाक शकता. आणि त्यामुळे सगळे असोसिएशन जे असतात 31 स्पोर्ट्स असोसिएशन
या सगळ्यांचे कंट्रीब्युशन तितकंच महत्वाचे आसा. सरकाराचो तेको डेफिनेटली आसतलो. आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असत किंवा आमचे स्पोर्ट्स मिनिस्टर रमेश बाब तवडकर असत किंवा जे सुरवातीपासून फुडें व्हरपाचे आमचे अजय बाब गावडे असत, एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन फुडें वचपाचें काम डेफिनेटली करतले. पण हे जर आमी करतले आसत जाल्यार आमी सुद्धा आमच्या भितर तितली तयारी दवरची पडटली. आणि म्हणून आमकां सगळ्यांक म्हाका याद जाता की 15 ऑगस्टाक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी लाल किल्ल्यावयल्यान भाशण दिताना वेगवेगळे गोष्टी उलयले आसतले. तातूंतल्यान तांच्यांनी प्रामुख्यान जें सांगलें की 2030 ही नॅशनल गेम आसतली किंवा 2036 ही ऑलिंपिक गेम आसतली. पयले वेळाचेर इंडिया जी येजमानपद भुशयतली तेची तयारी आमी सगळ्यांनी मेळून करूं जाय. आणि ते जर आमी करतले आसत जाल्यार आमकां टॅलंट सोदचो पडटलो. आमचे असोसिएशनां जी आसा ही आमच्या पुरते मर्यादीत दवरली म्हणून जावचें ना. आमची प्रत्येकाची व्याप्ती जी आसा ती वाडोवची पडटली. आमी वेगवेगळे आपापले जे स्पोर्ट्स एक्टिविटीज जे आसात, असोसिएशन आसात, ते टॅलंट आमकां गांवा भितर सोदचे पडटले. आणि हे जर करतले आसत जाल्यार आमी बऱ्या तरेचे खेळाडू आमच्या गोंया भितरूच तयार करपाक शकतले. आमच्या सगळ्यांचे एक हें आसूं जाय की 2036 जेव्हा येजमानपद जेन्ना भारत देश स्वीकारतलो अशा वेळाचेर तातुंतली एक तरी गेम जी आसा ती आमच्या गोंया भितर जावपाक जाय. हे आमी करपाक हे जर आमी करतले आसत जाल्यार ताच्या भितर सगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनची ऍक्टिव्हनेस हे अत्यंत महत्वाचे आसा. आणि त्यामुळे आपापल्या खेळा भितर आमी मॅक्झिमम टॅलंटेड भुरगे कशे सोदतले, आमी वेगवेगळ्या हातूंतल्यान भुरग्यांक वचून आमी कशे हाडटले, कशे मोल्ड करतले, हे आमी सगळ्यांनी जर केलें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी ही गोष्ट जी आसा आमी ही गोष्ट आमी साध्य करपाक शकतले. आमी सगळ्यांक आमकां खबर आसा, कारण बऱ्याच जाणांनी उलयले की आमकां स्पोर्ट्स डिपार्टमेंटा भितर बरेचदा आमी सांगतात की आमकां इतले पयशे पण आमकां मेळनात. आणि त्यामुळे आमी सगळे सरकाराचे हे आसतले सपोर्ट, पण त्याच्या भायर सुद्धा म्हाका याद जाता आमी पयली जी मिटींग केल्ली वेगवेगळे जे स्पोर्ट्स आमचे असोसिएशना बरोबर, तेन्ना म्हाका याद जाता की बऱ्याच जाणांनी म्हणलें की CSR फंडाच्या संदर्भात एक आमचो चार्टर्ड अकाउंटंटान सांगले की कशा पद्दतीन आमी करपाक शकतात. आणि त्यामुळे हे जर आमी करतले आसत, हे जर आमी मेळयतले आसत जाल्यार आमचो अकाउंट जो आसा तो आमकां अप टू डेट दवरचो पडटलो. सरकारा कडल्यान एखादें जर आमकां कितें मेळोवपाचें आसत जाल्यार आमी आमचे अकाउंट्स हे बरे दवरचे पडटले. ते जर दवरले आसत जाल्यार आमकां तो प्रोसेस करपाक आमकां इजी पडटलें. आमी आज कांय वेगवेगळ्यो कमिटी हांगा डिक्लेअर करतल्यो जेणे करून आमचें काम जें आसा तें सुरळीत वचूं जाय. एडिशनली वेगवेगळे जातले. आणि हे करता आसतना आमचे ऑफिस बेरर आसात ते सोडून बाकीच्यांक ताच्या भितर इन्वॉल्वमेंट आसूं जाय. कांय जाण कदाचित वेगवेगळ्या असोसिएशनान, स्पोर्ट्स असोसिएशनान आसना, पण कांय जाणांचो एक वेगळो टॅलंट आसा. पण ह्या टॅलंटाचो उपयोग जर आमी आमच्या असोसिएशनान जर करून घेतलो आसत, त्याचो फायदो जर जाता आसत, तोय आमकां करचो पडटलो. आमी आउट ऑफ द बॉक्स विचार करूं जाय. आमी एखादी त्याच वाटेन वचूं जायना, पण वेगळ्या पद्दतीन आमी कितें करपाक शकतात हे जर आमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी बऱ्या तरेचें काम असोसिएशन म्हणून आमी सगळे फुडें व्हरपाक शकतले. लोकांची खूब अपेक्षा आसा. हांव पळयता की ज्या सुरवातीक ज्या वेळाचेर म्हज्या नांवाची चर्चा जाताली, आमच्या पत्रकार भावांनी बऱ्याच तरे वेळाचेर म्हजे शाकुनी हाडले. बऱ्याच सुरवातीक म्हाकाय खबर नाशिल्ली, पण ज्या वेळाचेर म्हाका तांच्यानी एक प्रपोजल दिलें की तुवें जर ही जबाबदारी स्विकारली जाल्यार बरें जातलें, भाऊचें म्हणणें आसलें की तुवें घेतलें जाल्यार बरें जातलें. हांवें बरोच विचार करतालो, कारण एखादी गोष्ट घेवप इजी आसता पण ती फुडें व्हरूं जाय, कारण ती जबाबदारी आसता. खूब अपेक्षा आसता सगळ्यांच्यो. हे अपेक्षेक हांवें पात्र ठरूं जाय. आणि ह्या अपेक्षेक जर पात्र ठरतलो आसत जाल्यार तातूंत थोडो म्हाका विचार करपाक जाय. आणि त्यामुळे म्हाका वेगवेगळे आमचे पत्रकार भाव तांचे फोन येवपाक लागले की सर तुवें घेवं जाय. आणि मागीर हांवें ठरयलें की सरकार जर आमचे ठरयता आसत की 2030 ची नॅशनल गेम्स आसत किंवा ऑलिंपिक गेम आसत, कारण हांव माय भारत, माय युवा भारत जे प्लॅटफॉर्म आसा तेका हांव ऑल इंडिया रिप्रेझेंट करता. फ्रॉम द राज्यसभा एज अ मेंबर ऑफ पार्लिमेंट हांव ताचो रिप्रेझेंटेटिव्ह. आणि त्यामुळे हांवें ठरयलें की युवा भितर जर आमकां वचूं जाय, युवाक जर आमकां सर्च करूं जाय जाल्यार दीस बरी गोष्ट आसा. तातूंतल्यान हांवें जर आमी राजकीय काम करता आसतना एक वेगळ्या पद्दतीचें काम, आज आमी पळयतात की वेगवेगळे असोसिएशन आसात, वेगवेगळ्या पार्टीचे एफिलिएशन आसतले, पण हांगा बसतकच सगळे एक आसात. आमी सगळे एक विचार करतात की म्हजो स्पोर्ट्स फुडें वचूं जाय कसो, म्हज्या गोंयांत कशा पद्दतीन हांव मेडल्स हाडून दितलो हो विचार करणारी टीम हांगा आसा. आणि त्या वेळार ही पॉझिटिव्ह ज्या वेळाचेर टीम हांगा आसता अशा वेळाचेर काम करपाक सुद्धा एक उमेद येता.
आणि हे करता आसतना ताचे भितर केन्नाच एखाद्या पार्टीचे एफिलिएशन येवचें ना. उदाहरण माझे आमचे हे करता आसतना सांगले आय एम बिलॉंग्स टू पेरलान बाय सांगले, कारण आमचे बरे फ्रेंड ते. हांव भारतीयांनी नरेंद्राक आपूण हाडलो. पण आम्ही ज्या वेळाचेर एकठांय येतात अशा पद्धतीचे त्या वेळाचेर आम्ही एफिलिएशन वेगळें आसता. आमची एकच विचार आसता, गोंय विचार, म्हजो देश विचार, देश हो विचार. म्हज्या गोंयांत हांव कशा पद्धतीन जास्तीत जास्त मेडल हाडटलो हो विचार आमी दवरतात. आणि म्हणून हांव सगळ्या असोसिएशनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आसात ह्या सगळ्यांचे धन्यवाद दिता तुमकां सगळ्यांक. म्हज्या बरोबर निवडून आयिल्ली पूर्ण टीम जी आसा त्या टीमीचे डेफिनेटली त्यांचे योगदान हे तितलेच अपेक्षित आसा. संजय बाब आपले हे आसत, संदीप बाब आसत, जयेश बाब आसत. कदाचित हांव फुल टायम जितलो जाय तितलो टायम दिवपाक मेळचो ना, पण डेफिनेटली जितलो टायम दिवपाक जाय तितलो टायम दिवपाचो प्रयत्न हांव सदरीत करतलो. हांगा खूप बरे दिसले बाय पल्लवी सातार्डेकर हांच्यांनी आमकां एक बरें प्रेझेंटेशन हांगा दिलें. आमचे एक सगळ्यांचे हे आसा की आमी एक बरें भवन, ऑलिंपिक भवन हांगा आसूं जाय. आनी प्रेझेंटेशन तांच्यांनी बऱ्या तरेन ते रेखाटलेलें आसा. आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आसा. कारण आज प्रोसेस जो आसा, कारण जागा आयडेंटिफाय जाल्ली आसा, पण ह्या जागेचो प्रोसेस जावचो पडटा. आयडेंटिफाय जातकच ती कोम्युनिटीन जयेश आसत, आमचे भक्ताबाब आसत, श्रीपाद भाऊ सगळ्यांनी प्रयत्न केल्ले आसा. पण हे प्रयत्न जे आसा आमकां हे फुडें व्हरपाक जाय. आमकां हे सगळे मिळून ती परत एकदा आमच्या नावार आसत किंवा सरकारा कडेन वचून सरकारान घेवन आमकां करून दिता काय आसत, हे सगळे जे आसा हे सगळे करूं जाय. तातूंतल्यान टायम लागतलो. आणि त्यामुळे सगळ्यांची आमची एक ती इच्छा आसा, कारण सगळे काम करणारे राजूबाब मंगेशकर ज्यांच्यानी कितली वर्सां काम केले, खऱ्या अर्थान सगळ्यांत व्हडलें सॅटिस्फॅक्शन गुरू भक्ताक बाब दिसतालें की जेन्ना ते भवन पूर्ण जातले. आणि त्यामुळे ताच्या भितर आमकां योगदान जे आसा सगळ्यांचे योगदान हे आसतलें हे हांव अपेक्षीत करता. आणि म्हणून एक दोन तीन गोष्टी, कारण हांव विचार करतालो की ऑलिंपिक असोसिएशन हे एक व्हड संस्था, इज अ प्रेस्टिजियस. पण ह्या सगळ्यांक मेळटलो आसत जाल्यार स्वताचें ऑफिस आमचे कडेन ना. आणि त्यामुळे तातूंतल्यान बेगीनच्या बेगीन ताच्या भितर आमी सगळे, कारण एकठांय मेळपाचें एक ठिकाण आसूं जाय. आमी खंय मेळप, आज आमी भक्ता बाबाच्या ऑफिसा भितर सगळे मॉनिटर करतात, त्याच्या ऑफिसांतल्यान हे सगळे मॉनिटर जाता. पण स्वताचे ऑफिस जर आसत जाल्यार त्या ऑफिसांतल्यान हे सगळे जावपाक शकतले. मारियाबाईन बऱ्या तरेन सहकार्य केलें. तांच्यांनी स्वताचे आउट ऑफ द वे म्हणजे स्वताच्या धंद्याक कमी वेळ दिला आसलो, पण ऑलिंपिक असोसिएशनाक सदतीत जास्त वेळ दिला आसा. आणि म्हणून हांव अजय बाब गावडे आज आमच्या हांगा आसात. हांव मिनिस्टरा कडेन उलयलां, मुख्यमंत्र्याकूय आमचे हांवें म्हटलें की आमी हे सगळे जातकच आमचे डेलिगेशन जे आसा पूर्ण टीम हांचे वचून आमी तांकां मेळटले, तांचे कडेनूय रिक्वेस्ट करतले की आमकां एक इंडिपेंडंट ऑलिंपिक असोसिएशनाक स्वताचें एक ऑफिस जे जर आमचें ऑफिस आसत जाल्यार कदाचित एखाद्या स्पोर्ट्स असोसिएशनाक पणजेन मिटींग घेवपाक जाय आसत जाल्यार ते थंय बसून मिटींग करपाक शकतले. आणि अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे काम आमी सगळ्यांनी मिळून जर केले आसत जाल्यार म्हाका पूर्ण विश्वास आसा की आमी 4 इयर्सा भितर बरेच गोष्टी ज्यो आसा की ज्यांच्यांनी, कारण एखादी गोष्ट सुरवाती पासून करत आयिल्ली आसा. सुरवातीक सुभाष भाऊ शिरोडकर आसत, गेली 16 वर्सां श्रीपाद भाऊ नायक हांच्यांनी स्वताचो वेळ हांगा दिलो, तांच्यांनी कार्य केल्लें आसा. तांचे बरोबर गुरुदास भक्त आसत, बाब मंगेशकर आसत. ताणें आतांच म्हाका म्हणटलें तूं कांय चिंता केन्ना, आमचो पूर्ण पाठिंबो तुमकां आसा. आमी तांकां सोडचें ना, खंयच्या तरी कमिटीचेर घुस्पून दवरूं जाय. बऱ्याच जाणांक सोडलो जाल्यार तो हातींतून वता, पण एखाद्याक जबाबदारी जर दिली आसत जाल्यार ती जबाबदारी दितकच ताकाय दिसता की म्हजोय रोल आसा. कारण आमी पळयतात की मॅक्झिमम जे आसात सगळ्यांचो इन्व्हॉल्वमेंट जर भितर आसलो आसत जाल्यार त्या इन्व्हॉल्वमेंटाच्या आधाराचेर प्रत्येकाक दिसता की म्हजेंय तें असोसिएशन, म्हजेंय काम आसा, हे सगळ्यांक दिसूंक लागता. आणि म्हणून म्हाका दिसता आमी सगळे मिळून हे काम जे आसा हे फुडें व्हरपाचें आमी काम फुडें व्हरुया. आमचे सगळ्यांचे जे हे आसा ध्येय आसा, ज्या तरेन आमच्या सातार्डेकर बाय पल्लवी सातार्डेकर बाय हांच्यांनी एक बऱ्या तरेचें ऑलिंपिक असोसिएशनचें तांणी एक बरें मॅप जे आसा, स्ट्रक्चर जो आसा तो कशा पद्दतीन आसूं शकता हें केल्लें आसा, तें खऱ्या तरेन आमी जमनीर हाडपाक लागून प्रयत्नशील करुया, जेचें सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाक आसतलें. बऱ्याच जाणांचो हांगा सन्मान जालो, त्या सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. वेगवेगळे कवळेकर आसत, कारण म्हाका याद जाता 2002 जेन्ना हांव आमदार आशिल्लो त्या वेळाचेर म्हजे आनी ताचे संबंध आशिल्ले. त्या वेळार आज परेश कामत बाब आमचे बरोबर ना, पण त्या वेळाचेर हांव मांडवी एथलेटिक्सचो हांव तांचे बरोबर प्रेसिडेंट आशिल्लो. तेन्नाच्यान हांव म्हजो तांचे कडेन संपर्क आसा. आणि त्यामुळे हांगा प्रत्येक बशिल्ल्या प्रत्येकाचे कंट्रिब्युशन हे स्पोर्ट्सा भितर डेफिनेटली आसा. आणि म्हणून
आम्ही सगळे मिळून हे काम जे आसा हे फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न करूया. आणि म्हणून परत एकदा हांव सगळ्या स्पोर्ट्स असोसिएशन जे पदाधिकारी आसात, जे अध्यक्ष आसात, बाकीचे रिप्रेझेंटेटिव्ह आसात, या सगळ्यांचे अभिनंदन करता. श्रीपाद भाऊच्या कारकिर्दी भितर आम्ही नॅशनल गेम्स पळयल्यो, लुसोफेनिया गेम पळयल्यो, ज्याची यजमानकी गोंयान बऱ्या तरेन पार पडली. त्याच्या भितर तुमच्या सगळ्यांचे कंट्रिब्युशन. हांवें खूप वेगवेगळ्यो गोष्टी भक्ता कडल्यानूय आयकल्या की एखादो ट्रक जर आयलो आसत जाल्यार तातूंतलें सामान जमनीर देंवोवपाचें काम तुमच्या भितरल्यानूच केल्लें आसा. बरेच जयेश बाप नायक आसत, बाकीचे जयेश आज ऑफिस बेर म्हणून हांव ताका कोट करना, पूण हांव बाकीच्यांक उलयतां. तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्यो मेडल्स हाडपाचें काम केल्लें आसा. इट्स नॉट सो इजी. त्या दीस जेन्ना आमी उलयताले बऱ्याच जाणांनी पयशे आपल्या बळसांतले खर्च केले आसतले. आणि त्यामुळे हे सगळे ज्या वेळाचेर आमी करतात, अशा वेळाचेर एक सॅटिस्फॅक्शन केन्ना आसता. आमच्या सगळ्यांचे एक ध्येय आसा की स्वताचे एक ऑलिंपिक भवन जावचें. जे दीस आमी त्या खऱ्या अर्थान आमी म्हणजे हांवें सांगलें तांकां की पूर्ण प्रक्रिया पूर्ण जातकच म्हणजे आमी केवळ फावंडेशन घालता केन्ना घालपाचो, ज्या वेळाचेर ते जमनीचो सगळो पेपर वर्क जो आसा तो ज्या वेळाचेर आमच्या नांवार जातलो, आमी कायदेशीर जेन्ना मालक जातले त्या वेळाचेरूच आमी ते करूया. पयशे हाडप हें व्हडलें न्ही. पयशे तुमी सगळेच जाण वेगवेगळ्या माध्यमांतल्यान हाडपाक शकतले. आनी एखादें काम जेन्ना बरें जाता आनी एखादे जेन्ना फुडारी जेन्ना फुडें बरे आसतात, तांकां लोकांक जर विश्वास पटत की हाका पयशे दीत जाल्यार बऱ्या कामाक वयतले जाल्यार लोक दिवपी तयार आसतात. पण एखाद्याक जर दिसलें दिल्ले पयशे बॉल्सान उडयतले जाल्यार कोण पयशे दिवचे ना. पण हांव तुमकां पूर्णपणे सांगपाक सोदतां की येणाऱ्या 4 वर्सांत जितली गेली 25 वर्सांत क्लीन आनी नीट जसो हिशोब आसा, अशा पद्दतीचो हिशोब 4 वर्सां उरता म्हणटकच आसचो इतलो कॉन्फिडन्स हांव तुमकां दिता. आनी श्रीपाद भाऊ नायक आनी संपूर्ण टिमीन त्यांचो सन्मान जाल्लो आसा. ह्या सगळ्या टिमीचो अभिनंदन करता आणि म्हजी एक्सेप्टन्स स्पीच जी आसा ती हांगा थांबयता. धन्यवाद. देव सर. One of the first initiatives which the new committee will take today, आम्ही घेऊ शकता आज, will be the launch. आम्ही